आज आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं आजपासून प्रचाराला सुरुवात होत आहे। प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत सुनीता चिमाजी प्रदीपजी विखे यांचं आपण बघतोय। गणपती मंदिर आहे, गणपती मंदिरामध्ये गणरायाला साकडं घालून नारळ फोडून पूजा करून आज ह्या प्रचाराची सुरुवात होत आहे। आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 4 उमेदवार दिलेले आहेत। सौ जयश्री विशाल म्हात्रे ज्या आहेत त्या एस सी कॅटेगरी महिला प्रवर्गातनं आहेत। शेख फिरोज खतीब मोहसिन भाई हे ओबीसी प्रवर्गातनं आणि आपण बघतोय विठ्ठलाचं दर्शनसुद्धा या प्रचारामध्ये करताना सुनीता विखे या आहेत। आपण बघतोय माऊलीचं दर्शन, माऊलींनाचा जो आशीर्वाद आहे तो घेत आहे। त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचंही दर्शन आपण घेतोय। स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर नेमकं आज प्रचाराला सुरुवात होत आहे। श्री शंकर हरिश्चंद्र अडसूळ पाटील हे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातनं उभे आहेत। हे घड्याळ या निशाणीसमोर सुरू आहेत। आत्ता विखे पाटील यांच्यासह बाळासाहेब पवार जे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा दर्शन घेतले। नेमकं काय घडलं आहे बघू या व्हिडिओच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 27 मधून 4ही उमेदवार घड्याळ या निशाणीवरती उभे आहेत। मागच्या वेळेस राष्ट्रवादीने अतिशय कडवी झुंज या वार्डामध्ये या प्रभागामध्ये जातीवादी पक्षाने दिली होती, पण तेव्हा गारखेडावासियांना या जातीवादी पक्षाने हक्काचं पाणी देऊ, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम पाणी देऊ असं खोटं आश्वासन देऊन लोकांना बोलवलं, फसवलं आणि पुन्हा राष्ट्रवादी त्याच जोरात त्याच दमदारपणे या निवडणुकीत आली आणि हे खोटे कसे आहेत, हे पाणी देऊ शकत नाहीत, यांना आता पाणी पाजल्याशिवाय राष्ट्रवादी राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने देतो। माझ्यासोबत आमच्या महिला भगिनी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून उभ्या असलेल्या विखेताई, जनरल कॅटेगरीमधून शंकरराव हरिश्चंद्र पाटील, त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून शेख हारून आणि राखीव प्रवर्गातून जयश्री म्हात्रे हे 4 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। आणि समोर आमच्या वेगवेगळ्या पक्षातून आलेली खिचडी, आता मी त्याला निष्ठावंत गद्दार हे मी म्हणणार नाही, ती जनताच ठरवील, परंतु हे सगळेजण गेले 30 वर्षापासून राष्ट्रवादीसोबत आहेत आणि यावेळेस राष्ट्रवादीचा विजय नक्की होईल हा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो। आणि मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण खोटं आश्वासन देऊन, पाण्याचं आश्वासन देऊन जे आपल्याला फसवलं आहे त्यांना धडा शिकवायची वेळ आहे आणि आपण तो धडा शिकवाल ही आशा बाळगतो। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, जे गेली 15-15, 20-20 वर्षापासून त्या गारखेडा परिसरामध्ये राहतात आणि आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते शहरातल्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मोहल्ल्यातून येऊन या ठिकाणी मीच कसा स्थानिक आहे हा खोटा प्रचार करतायत, पण जनता सुज्ञ आहे गारखेड्याची, शिकली सवरलेली आहे आणि आमची गारखेड्याची जनता बाहेरच्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मला माहिती आहे आणि जनता त्याला बिलकुल साथ देईल आणि आम्ही बाहेरच्यांना बाहेरचा रस्ता दाखवू हा दृढ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना अपील करतो की आपण घड्याळ निशाणी समोर बटन दाबून 4ही उमेदवारांना महानगरपालिकेत सेवेसाठी पाठवा। जय हिंद, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 27 मधून आम्ही 4 उमेदवार दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला अ मध्ये जयश्री म्हात्रे, ब मध्ये शेख फिरोज, क मध्ये सुनीता प्रदीप विखे आणि ओपनमधून शंकर अडसूळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 उमेदवार आहेत। त्यापैकी सुनीता विखे ही माझी पत्नी असून मी 30 वर्षापासून सर्व शिक्षकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने शिक्षकाचे मी जवळजवळ 20 ते 25 वर्षापासूनचे प्रश्न आजपर्यंत सोडत आलेलो आहेत। मला आमदार विक्रम काळे साहेब, शिक्षक आमदार सतीश भाऊ, पदवीधर आमदार हे दोन्ही आमदार मला खूप मदत करत असून
माझी पत्नी ही प्रभाग क्रमांक 27मधून उभी आहे आणि या मला अशी इच्छा होती की प्रत्येक सर्व शिक्षकांनी मिळून जर आपल्या वार्डामध्ये जर खूप व्यवस्थित काम केलं तर आपल्या काहीच अडचण येणार नाही. तसेच इथं पाण्याचा प्रश्न आहे, गटार आहे, परत असे विविध प्रश्न असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे. त्यामध्ये आम्ही मुस्लिम पण घेतो, दलित पण असतील, मराठा पण आहेत, ओबीसी पण बांधव. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा पक्ष असल्यामुळे इथं सर्व जाती घटकांना मिळून आम्ही हा व्यवस्थित हे करतो. यानंतर आमचे समोरचे जे उमेदवार आहेत हे सगळे बाहेरून आलेले आहेत. आपला हा प्रभाग क्रमांक 27मध्ये मी जवळ 30 ते 32 वर्षापासून ह्या प्रभागात राहत आहे. त्यामुळे यावेळेस 100% स्थानिकचा विचार केला जाईल आणि जे बाहेरून आलेले आहेत ते 2 मिनटं गाडीत येतात, AC काच खाली करतात, गाडीतून खाली पण उतरत नाहीत, परत ते दुसऱ्या वार्डात निघून जातात. म्हणजे त्यांचं फक्त ऑनलाईन काम आहे. पण प्रत्यक्षात जो स्थानिक उमेदवार असतो तोच खरा वार्डाचा विकास करतो. आणि सर्व जनतेला मी कळकळून विनंती करतो, यावेळेस प्रत्येकाने घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे.